हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. सकाळी सकाळी छान अशी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि त्याचबरोबर माझ्या कामाला सुद्धा. सकाळी खूप लवकर पहाटे आंघोळ करून घेतली होती. दारामध्ये खूप अंधार होता. म्हटलं चला नंतर सडा मारून घेऊया, अगोदर आंघोळच करून घेते. आणि सकाळी सकाळी आज गारठा पण खूप होता, तर म्हटलं आंघोळ करून घ्यावी. कडक कडक पाणी मस्त असं चुलीवरचं तापवलेलं होतं आईने. आणि आज पहाटे खूप लवकर उठले होते, कारण आईला पण जायचं होतं. आणि आता राहिली आठवडाभर राहिली, आता जायचं वेळ आली की नको नको वाटतं बरं का. आलेलं माणूस खपतं पण गेलेलं खपत नाही म्हणतात ना, तसं. तर इकडे आई जायची होती, त्यामुळे सकाळी लवकरच म्हटले सगळी कामं पण पटकन आवरता येतील, त्यामुळे लवकर उठले होते. आणि दारामधलं राहिलं होतं सडा मारायचं, तर म्हटलं चला आंघोळ करून सडा वगैरे मारून घेऊया. इकडे सकाळी सकाळी आपलं दार पण पुसून घेते स्वच्छ असं, मग दारामध्ये सडावर आंघोळी करता येते. आणि तुम्ही पाहिलेच असेल माझी केस किती छोटी होती, खूप छोटी होती केस. तर केसांना खूप फरक पडलेला आहे त्या तेलाचा बरं का. जे मला आमच्या आईने तेल बनवून दिलं होतं ना, तर त्या तेलाचा आहे ना खूप फरक पडलेला आहे. आणि माझी खूप केस खूप म्हणजे खूप छोटी होती. आता सगळ्यात आईने व्हिडिओमध्ये पाहिलेलीच असतील माझी केस. आणि खूप गळायची पण, इतकी गळ लागलेली होती ना केसांना, भरपूर अशी गळ लागलेली होती. पण आता बघू शकताय तुम्ही माझी केस किती सुंदर झालेले आहेत. आणि खूप शाईन पण करतात त्या तेलाने, असे चमकदार केस बनतात. आणि केस गळायचे महत्त्वाचं, केस गळायची कमी झाली हे महत्त्वाचं. आणि कसं केस गळायची कमी झाली की केस लांबतात पण, दाट पण होतात. तुम्ही बघू शकताय माझ्या केसांना किती फरक पडलेला आहे. आणि आता माझा ब्लाऊजचा गळा आहे ना, तर त्याच्या खाली केस आलेले आहेत एवढा महिन्यामध्ये. म्हणजे तसं मी तेल, कुठलंही तेल असो काही असो, 1 महिना असं कंटिन्यू लावून चालत नाही. कमीत कमी 3 महिने 4 महिने कुठलंही केलं ना, तर त्याचा रिझल्ट असतो. तुम्ही पाठीमागं माझे केस पाहिलेलेच असतील, खूप कमी होते आणि दाट पण नव्हते. तर आता भरपूर असा फरक पडलेला आहे. आणि बघा, आपण बाहेरनं हे मागव ते मागव खूप काही काही करतो, पण जे आपण घरी करतो ना, खरंच त्याचा रिझल्ट खूप चांगला येतो. त्यामुळे कधीही आहे ना, शक्यतो आपलं स्वतःचं स्वतः घरच्या घरी. आता यूट्यूबवरती पण बऱ्याच वेळा दाखवतात की तेल, पण शक्यतो गॅसवर बनवण्यापेक्षा सूर्यप्रकाशावर तेल बनवा. काचेच्या बॉटलमध्ये सगळे पदार्थ टाकायचे आणि 5-6 दिवस रोजचं 2-3 तास 2-3 तास असं ते तेल आहे ना उन्हामध्ये ठेवायचं, आणि तेच आपल्या केसाला झोपताना अप्लाय करायचं म्हणजे. आणि सकाळी व्यवस्थित असे केस धुवून टाकायचे, आणि आपल्याला जिथे जिथे केस कमी आहेत ना तिथे सुद्धा लावायचं. केसाच्या मुळांना आहे ना चांगली मालिश करायची तेलाची. आठवड्यातनं आपण 2 वेळा तर केस धुतो, तर आठवड्यातनं 2 वेळा आपण ते केसांना लावायचं. तर ते तेल तुम्हाला मी नंतर दाखवेनच मी कसं करा. समतला पण बनवून दिलेलं आहे आईने आता. तर असं इकडे सकाळी सकाळी दारामध्ये सडा वगैरे मारून घेतला, आणि आता चहा ठेवते गॅसवरती. चहा मस्त असा उकळता चहा गरम गरम सकाळी प्यायला ना की कामाला तर येते. आणि तुम्हाला ते तेल मी दाखवेनच नंतर मी कसं बनवलेलं आहे, म्हणजे काचेच्या बॉटलमध्ये सूर्यप्रकाशामध्ये ठेवायचं. आणि खरंच खूप फायदेशीर आहे ते तेलाच्या इथनं. एवढं मला रिझल्ट मिळाला ना, माझ्या केसाला खूप म्हणजे खूप खूप गळती लागली होती, नको नको झालं होतं. चहा ठेवला आणि त्याचबरोबर लगेच पीठ पण मळायला घेतलं. कारले चिरून घेतलं, घेवड्याची भाजी, वांग्याची भाजी, कारल्याची भाजी. एवढं सगळं सकाळी करायचं होतं, कारण आई पण जायची होती जेवण वगैरे घेऊन. जेवण वगैरे करून तिला डबा पण बांधून देता येतो. आणि घरातलं ह्यांचा पण डबा वगैरे करायचा होता. तर सकाळी गडबड खूप होती. आणखीन दिवस पण उगवलेला नव्हता, तर माझी एवढी कामं झाली होती. आणि दारामध्ये रांगोळी काढायची होती, पण दार ओलं होतं ना, त्यामुळे म्हटलं चला पीठ मळून घेऊया आणि भाजी पण करून घेऊया. तर भाजी टाकलेली फोडणीला घेवड्याची शेंग. आता ह्या शेंगाला आमच्याकडे घेवडा म्हणतात बरं का. आता बऱ्याच जणांकडे वेगळं काहीतरी म्हणतात, पण मी पुण्याला होते ना, तर पुण्याला आहे ना ह्याला वालाच्या शेंगा म्हणतात. आणि मी पण वालाच्या शेंगाच म्हणायचे, पण इकडची लोक ह्याला घेवडा म्हणतात, म्हणजे आमच्या इकडच्या भागामध्ये. तर त्यामुळे ना ह्याला घेवडाच म्हणतात, मी पण घेवडाच म्हणते आता. तर प्रत्येक भाग म्हणतात ना की गाव बदल, 1-2 किलोमीटर अंतरावर गाव बदल की सगळ्या गोष्टी बदलतात, तसं काहीसं असतं. कुठल्या भागामध्ये कुठल्या वस्तूला काय म्हणतात, तर कुठल्या भागामध्ये काय म्हणतात. तर असं त्यानंतर मग बराचसा टायमिंग झाला, आणि आईची आंघोळ होत होती तोपर्यंत मग म्हटलं भाजी करून घेतली. आणि आईने चपात्या लाटून दिल्या, आणि मग मी चपात्या करून घेतल्या. तोपर्यंत मस्त असं ऊन पण पडलं. चला म्हटलं आता रांगोळी काढून घेऊया, कारण बराचसा उशीर झाला की परत मग चांगलं नाही वाटत. तर रांगोळी इकडे छान असा उंबरा पुसून घेतला, आणि उंबऱ्यावरती साधी सिंपल आहे ना स्वास्तिक काढलेलं आहे, आणि ते पण छापणे. तर माझ्याकडे हे छाप नव्हते बरं का. पण परवा सोलापूरला गड्डा असतो ना, गड्ड्यावरती गेले होते ना, म्हणजे मी नव्हते गेले, पोरं गेली होती, समर्थी आला होता, तर ते गड्ड्याला गेले होते ना, तर ते गड्ड्यातनंच आणलेले ते छाप हे.
आता पोरांना पण माहिती आहे आपल्या आईला काय आवडतं काय काय बऱ्याच प्रकारचे छाप आणले, तुळशीचे छाप असे सगळं असं खूप भरपूर 10-12 छाप आणलेले आहेत गड्ड्याला गेल्यावर. आणि त्यानंतर ते स्वामी समर्थ महाराजांना अक्कलकोटला पण आणि गाणगापूरला पण गेले होते. आणि त्याच दिवशी नंतर येते गड्ड्याला पण गेले होते. सोलापूरचा गड्डा पहिला आम्ही लहान होतो ना त्यावेळेस 1 महिना असायचा. आता फार कमी झालं आहे, कारण आता कसं शहर मोठं झालं की गर्दी होते आणि असं त्यामुळे मग आता ते बरंचसं कमी झालं आहे. म्हणजे खूप दिवस असायचा, 1 महिनाभर असायचा, जानेवारी अख्खा महिना असायचा. पण आता 10-12 दिवस किंवा 5-6 दिवस असंच राहिलेलं आहे गड्डा. नंतर खूप फेमस असा सोलापूरचा गड्डा 1 महिनाभर असायचा. तर असं पोरं गेली होती त्यामुळे त्यांनी भरपूर असे मला छाप वगैरे आणलेत रांगोळीचे, तर तुम्हाला दाखवेन मी एखाद्या दिवशी. खूप सुंदर आहेत, मी हातानेच काढायची उंबऱ्यावरती रांगोळी, पण मला फार आवडला कारण स्वास्तिक छान आहे आणि उंबऱ्यावरती काढायला पण छान आहे. आणि कसं होतं बघा, आपण काढताना ना प्रॉपर कधी रांगोळीमध्ये स्वस्तिक काढायचं तर आपण पहिलं जसं काढत होतो तसंच काढतो. पण मग बऱ्याच ताईची कमेंट येते की ताई तुम्ही स्वस्तिक असं काढलं तसं काढलं, त्याच्यापेक्षा आपला हा छाप ठेवून दिला की टेन्शनच नाही, खूप सुंदर पण दिसतो आणि पटकन पण होऊन जातो. आणि तसंही कुठलीही रांगोळी खरं तर छापापेक्षा आपल्या हाताने काढलेली चांगली असते. म्हणतात की रांगोळी ही आपली दरिद्रता कमी करत असते असं म्हणतात. ते म्हण जसं आहे ना, तर खरंच ते रिअल पण आहे. इकडे दारामध्ये सुंदर अशी रांगोळी काढून घेतली. त्यानंतर सगळ्या घरामध्ये ना धूप फिरून घेतले. आज धूप लावली होती ना, खूप दिवसांनी धूप लावली होती ह्या कोनमध्ये. ह्या पिरॅमिड कोन आहे ना, तो खूप छान लाकडी आहे ना, त्यात भारी वाटतं. धूप लावलं की त्यातनं सगळीकडून असा धूर येतो ना, खूप छान वाटतं. आणि स्वामींची पण पूजा वगैरे ह्यांनी लवकरच केली होती, कारण सगळेच घरामधले लवकर उठले होते ना, तर त्यामुळे सगळी कामं आज खूप पटापटापटा झाली होती. आईने पण सोप्यावरती पिशवी वगैरे भरून ठेवली होती तिला जायचं म्हणून. आणि आईचं कसं गाव जवळ आहे त्यामुळे आईचं जाणं येण्यासारखं चालूच असतं, तसं काही नाही. आणि माझी तब्येत पण खराब असली की आई मग इकडं राहते, बहिणीकडं राहते, असं चाललेलं असतं. माझी तब्येत अधूनमधून खराब होते ना, तर त्यामुळे आई मग इकडं पण येते तिकडं पण येते. आता मध्ये माझं जरा मणक्याचं दुखणं आहे ना, ते दुखतं अधूनमधून. त्यावेळेस संक्रांतीच्या वेळेस पण मी आजारी पडले, तर सण झाला का दुसऱ्या दिवशीच मी आजारी पडले की मग परत आई आठवडाभर राहिली, असं होतं. तर इकडे माझी छान अशी देवपूजा वगैरे करून घेतली. सकाळी सकाळी देवपूजा केली ना खूप प्रसन्न वाटतं. तर देवपूजा केली आणि ह्यांनी ना बघा, ही गलांड्याची फुलं, आता ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही, पण आमच्याकडं गलांड्याची पिवळी फुलं म्हणतात. तर ही भरपूर अशी आता ह्याला आहे ना खूप मार्केट आलेलं आहे, म्हणजे मार्केटमध्ये खूप आलेत ही फुलं. तर ही पण आणली होती, तर छान अशी फुलं पण वाहून घेतली. कारण आता जरा आपल्या बागेतल्या फुलांना सुट्टी दिली आहे मी, कारण मार्केटमध्ये भरपूर अशी स्वस्त पण असतात फुलं आणि खूप सुंदर सुंदर फुलं ह्या दिवसात मिळतात, तर तीच आणते. आणि आपल्या बागेतली फुलं तर फुलतच राहतात, ते तर आपल्याला आधीमध्ये मिळतातच. तर आणि कधी कधी बहर बागेला कमी असला ना, तर मग बाहेरनं पण आणायला लावते. गाणगापूरला गेले होते, त्याचा प्रसाद कोणीतरी देवघरावरती ठेवला होता, तो पण काढून घेतला. कारण आपणच इकडे तिकडे वस्तू ठेवतो आणि आईनं झाडून वगैरे काढताना ठेवला असेल. तर असं इकडे छान देवपूजा वगैरे करून घेतली. आणि थोडीशी तब्येत खराब होती त्यामुळे 2-3 दिवस काही, जवळपास 5-6 दिवस संक्रांतीपासून काही व्हिडिओच आले नाही नवीन आपले. तर म्हटलं चला आज फायनली व्हिडिओ तर केला. आणि घरातली सगळी कामं, तर हे बघू शकता, हा तुळशीचा छाप जो आहे ना, तर तो सुद्धा गड्ड्यावरनंच आणलेला आहे बरं का. आणि बघू शकता, तुम्हाला जवळनं दाखवते आपली छान अशी झालेली देवपूजा. देवपूजा झाल्यानंतर मग फरशा वगैरे पुसून घेतल्या, खिडक्या वगैरे साफ करून घेतल्या. कारण आईला जायचं होतं, मग आई गेल्यानंतर फरशी कशी पुसायची, कारण आपल्या घरातलं कोणताही व्यक्ती बाहेर जायचं असेल, गावाला जायचं असेल, तर मग फरशी पुसायची नसती, झाडून काढायचं नसतं. तर असं होतं, म्हणून मग मी म्हटलं चला लगेच फरशी पण पुसून घेऊया. तसंही माझी सकाळी लवकरच फरशी असते पुसलेली, पण आज राहिली होती. आणि म्हटलं चला लगेच फरशा वगैरे पुसून घेऊ. आणि हे पडदे आहेत ना, बघू शकताय तुम्ही, हे पडदे आणलेले आहेत बघा. तर पोरं चिडवतच होती मला, पडदे हलकेच आणले तू, चांगलेच आणले नाहीत. समर्थचं चाललेलं होतं, काय तुम्ही पडदे आणलेत, काय पडदे आणलेत असं म्हणायचा. पण म्हटलं असू दे बाबा, खरं तर माझी चॉईस खूप चांगली आहे बरं का. मी खरंच कुठलीही साडी घ्यायची असो किंवा काही घ्यायचं असो, तर मी खूप विचार करून घेते. पण पडदे कसं मी जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये, की ह्या घराला जास्त काही त्यांनी म्हटलेत ना, तिकडं चांगलं करायचं त्या घराला, त्यामुळे याला काही मी पडदे आणायचा विचार पण केला नव्हता. पण त्या दिवशी दिसले चांगले, तर चला म्हटलं घेऊया, म्हणून घेतले होते. आणि तसं इथं पुण्यातल्यासारखं असं क्वालिटी किंवा चांगलं असं भरपूर असं भारीतलं काही मिळत नाही बरं का, खरं जर गेलं तर. आता ज्यावेळेस आम्ही तिकडच्या घराला पडदे घेऊ हे सगळं करणार ना, तर त्यावेळेस खरं तर मी सगळी खरेदी पुण्याला जाऊनच करणार आहे. पडद्यांची म्हणा, बऱ्याचशा गोष्टी आहेत ना तिकडं चांगल्या मिळतात. सोलापूरला पण चांगलं मिळतं आहे, पण मला कसं
सगळ्या गोष्टी मी पहिल्यापासून पुण्यात घेतलेल्या आहेत. पुण्यातलंच मला चांगलं वाटतं. त्यामुळे मग थोडीशी महाग असतात, पण क्वालिटी चांगली असते आणि मग वस्तू आपल्याला सगळ्या चांगल्या पण मिळतात. तर लगेच म्हटलं फरशा वगैरे पुसून घेऊया. फरशा पुसून झाले की मग आई जेवण करून जाईल, म्हणजे तिला पण जायला रिकामं होतं. कारण आता तिच्या घराचं काम करायचं चालू. आजच लोक यायची होती, तर आज आई तिथं नसल्यामुळे ते लोक कॅन्सल केली ह्यांनी आणि इकडं बोलून घेतली. कारण इकडं पण साईड चालू आहेत ना. मग ह्यांनी कामगारं ती इकडं बोलून घेतली इकडं. मग आई आज गेली की उद्यापासून आईचं काम चालू होईल. तर असं इकडे. आणि आता ते मणक्याचं माझं जे 2 मणक्याला गॅप पडलेले आहेत ना, तर त्यामुळे मग मला असं फरशी पुसायचं किंवा झाडून काढायचं हे जरा सावकाशच करायला सांगितलं डॉक्टरांनी. असे जास्त झटक्याने उठू नका, वाकून काम करू नका, वजन तर अजिबात उचलू नका असं सांगितले. त्यामुळे मग माझं काम जे घरातले आहेत ना कमी स्पीडनं चालतात. म्हणजे आता मी पहिलं आहे ना, पूर्वी जे काम मला 12 वाजेपर्यंत व्हायचं, ते आता त्याच कामाला मला 2 पण वाजतात. आता आई असल्यामुळे आज माझं 10 वाजेपर्यंत सगळं काम घरातलं झालं. पण रोज असं होत नाही. मग आईला काळजी लागून राहते आणि आई म्हणते पण मला, तुला तिकडं नेऊन मी सांभाळते, 1 महिनाभर वाळकायचं नाही. डॉक्टरांनी सांगितले, जर तुम्ही तुमची काळजी घेतली, वाकला नाही, वजन जर उचललं नाही ना, तर तुम्ही पूर्णपणे हा आजार बरासुद्धा होऊ शकतो. म्हणजे हे जे गॅप पडलेला असतात ना, गाद्या सरकलेल्या, तर हे बरं पण होऊ शकतं. पण कंपल्सरी महिनाभर आहे ना, म्हणजे बेड रेस्ट घेतल्यासारखंच राहायचं. शक्यतो कुठलीच घरातली कामं करायची नाही, ते आराम राहायचं, वाकून बसायचं नाही, वाकायचं नाही, वजं उचलायचं नाही. हे सगळे जर तुम्ही नियमाने 1 महिना जरी पाळलं ना, तर तुमच्या तो मणक्याच्या गाद्यांचा जो त्रास आहे ना, तो कमी आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला योगा आहेत ना, आपले योगासनं, ते पण करायला सांगितले. ते माझं चालूच आहे, योगाचं जे आहे ना ते चालूच आहे. आणि मी आता गोळ्या औषधापेक्षा सुद्धा आहे ना, योगावर बरेचशी ऑपरेशनंसुद्धा टळलेली आहेत. तर माझा विचार चालू आहे की घरच्या घरी शक्यतो योगा करूनच हे सगळं आपलं दुखणं जे आहे ना ते पूर्णपणे थांबवायचं. त्यासाठी माझा भरपूर असा प्रयत्न चालू आहे. मी सकाळी उठून लवकर उठते, योगा करते, दुपारी पण निवांत करते, कारण रिकाम्या पोटीच करायचं असतं. संध्याकाळी काही करणं होत नाही, म्हणून मी दुपारी करते. तर आता ही भरपूर असा प्रयत्न चालू आहे, शक्यतो योगा करून आपलं शरीर व्यवस्थित करायचं. आणि फरशी पुसल्यानंतर मस्त असं कापूर लावला नाही ह्या कापूरदाणीमध्ये, खूप प्रसन्न वाटतं. तर असं काहीसं सकाळचं आजचं रुटीन होतं. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. कापूरदाणीमध्ये कापूर लावून दिल्यानंतर बघू शकता आणि घर बघू शकता. फरशी पुसल्यानंतर घर किती छान वाटते. तर मस्त असं तुम्हाला घर पण दाखवते आणि इकडे छान असं स्वामींची पूजा वगैरे केलेली सकाळची. चला तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.